नमस्कार. मी आत्ताच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री संत यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या चर्चेतून मला असं दिसतंय की जायकवाडी धरणाच्या इतिहासात कदाचित जर हीच परिस्थिती अशीच राहिली आणि आणखीन जास्त जायकवाडी धरणाच्या कॅचमेंटमध्ये आणि धरण परिसरामध्ये जर पाऊस असाच 150 mm 200 mm च्या गतीनं पडत राहिला तर कदाचित 3 लाख क्युसेक्स पाणी हे सोडावे लागणार आहे. म्हणजे 3 लाख क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग हा धरणातून होईल. का आतापर्यंतच्या इतिहासात 2,95,000 पर्यंतचा विसर्गाचा नोंद आहे. मी हे यासाठी सांगतोय की आज या मिनिटाला 1,90,000 नी पाणी चालू आहे, परंतु आणखीन 1 लाखांनी वाढू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एवढ्या मोठ्या पद्धतीनं धरण कॅचमेंट एरिया म्हणजे त्यांच्या पाणलोट क्षेत्रातला एरिया आणि धरण एरिया याच्यामध्ये आवक वाढत आहे आणि धरणाच्या संपूर्ण पाण्याच्या पातळीच्या नियंत्रणासाठी ह्या संपूर्ण बाबी कराव्या लागतात असं अधिकाऱ्यांचं मत आहे. माझं या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की आपण सगळेजण छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुका, अंबड तालुका, घनसावंगी तालुका, परतूर तालुका आणि खाली मराठवाड्यातला इतर भाग, पलीकडे बीड मधला गेवराई असेल, माजलगाव असेल, हे सगळे भाग, या सगळ्यांमधून सुद्धा वेगवेगळ्या नद्या ओढ्यातून पाणी येत राहत आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच की सगळ्या नदीपात्राच्या लोकांनी प्रचंड काळजी घ्या. जीवितहानी टाळा, वित्तहानी टाळा, गोरगरीब जनावरांच्या दृष्टिकोनातूनच्या बाबतीत सुद्धा नुकसान होणार नाही या बाबतीतली पूर्ण काळजी घ्या आणि आपण सगळ्यांनी सतर्क राहा, एवढीच माझी नम्रतेची विनंती. धन्यवाद.